मंडळी, सगळीकडे लसीकरणाला जोरात सुरुवात झालेली आहे. या लसीकरणाच्या नोंदणीच्या निमित्तानं तुम्हाला हास्याची बाधा घडवायला येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या वेडेपणाला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि सोबतीला आहे फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे. नमस्कार. आजचा पहिला विनोद. मी आज एक व्हॅक्सिनेशन ऑफिसर आहे. वॅक्सिनेशन असतं गौऱ्या, वॅक्सिनेशन. म्हणून आल्या आल्या बोललो आजचा पहिला विनोद. इतके दिवस आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलाय. लसीकरण सुरू झालंय. येस. हॅलो सर, बोला. हा सर, झालंय, सगळे झालंय सर. फक्त 2-3 घरं बाकी आहेत. ती एकदा झाली ना सर की आपला दिवसभराचा कोटा पूर्ण झाला सर. हो सर, करतो ना सर, आलोच मी. ओके सर, ओके. चला बाबा, 2-3 घरं आहेत, तेवढी कंप्लीट करून टाकूया. पत्रावाला किधर गया? पत्रावाला. ओ पत्रावाला. कमिंग. पत्रावाला? ए कचरावाला आला रुस्तम. कचरावाला नाही, पत्रावाला. पत्रावाला? हा. अरे पत्रावाला, ये. ए आम्ही पण पत्रावाला, तुम्ही पण पत्रावाला. ए ढिकरा, ए तुला यायला थोडासा लेट झाला, कारण त्याचं काय आहे ना, माझ्या ऑलरेडी एका पत्रावाला सोबत लगीन झालेला आहे. पण आता पत्रा गंजलाय. काय बोलताय? अरे म्हणजे ढिकरा तो म्हातारा झालाय ना. अहो आजी, हो तुम्ही काय पण बोलताय ना. मी पत्रावाला आहे ना, मी तुमच्याशी लग्न करायला आलोय. मीच तुम्हाला विचारतोय, तुम्ही पत्रावाला आहात का? मीच पत्रावाला आहे. ए पण ढिकरा तू कोण आहे? मी लसीकरणासाठी आलोय. ए लसीकरण म्हटलं? सरकारतर्फे मोफत लस मिळणार आहे ना, त्याची नोंदणी करायला आलोय मी. ए चांगल्या कामासाठी आलाय तू. बस. ढिकरा मी बोलत आहे माझ्या. ए हजबंड रुस्तम. ए रुस्तम, हे बघ कोण ढिकरा आलेला आहे घरी. रुस्तम काय करतोय तू? माझ्या मिक्सरचा स्क्रू हरवलाय, तो शोधतोय मी. ए ढिकरा मग कोण आला आपल्या घरी? अरे बरा झाला ढिकरा, शाला तू केवढा लेट केला. मी कधीपासून तुझ्या वाट बघतोय. अगं माझा मिक्सर रिपेअर करून दे. ओ मी काय मिक्सर रिपेअर करणार वाटतो काय? ए रुस्तम, हा काय मिक्सर रिपेअर करणारा नाही आहे. रुस्तम, हा मिक्सर रिपेअर करणारा नाही आहे. हा तू लस टोचायला आलेला आहे. हा ठीक आहे, टोचून टाक. अरे कुठली पद्धत आहे? अरे दिली का लस अजून? अच्छा नाही टोचला का? कशाला ओरडताय? असाच आहे, हा षटकलेलाच आहे बुड्ढा. खरंच ह्याला काय नको, ह्याला मास्क नको, ह्याला सॅनिटायझर नको, ह्याला लस नको, ह्याला काय पण नको. तू एक काम कर, तू त्याला लस देऊन टाक. उठ. मी लस घेऊन आलेलो नाहीये. आधी मी नोंदणी करणार आहे. घरात किती माणसं आहेत काय, त्याच्यानंतर तुम्हाला लस मिळणार आहे. ए ढिकरा, तुझ्या नोंदणी झाला की तू माझा मिक्सर रिपेअर करून देणार काय? अरे मी का रिपेअर करून देऊ? मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. माझा मिक्सरचा स्क्रू हरवलाय. एक मिनिट थांबा. आजी ऐका ना, मी ना दिवसभर उन्हातानात फिरून जाम थकलोय हो. जरा माझ्यावर दया करा ना प्लीज. मला नाव सांगा ना प्लीज. ए ढिकरा, ए तू एकदम टकलाय ना. तुला मी सलीपर ईदू देतोय. ईदू काय? ईदू म्हणजे काय? ईदू એટલે अंडा, एग. अच्छा, ईदू म्हणजे अंडा. अच्छा ऐका ना, पण मी ईदू फक्त फॉर्म भरण्यासाठी आलोय. ए ढेलनाथ, याला साधा पाव पण देऊ नको. ह्याच लायकीचा. नाही. मला तुम्ही नावं सांगा. म्हणजे कोणाकोणाला लस द्यायची त्यांची नावं मला सांगा ना प्लीज. ए ढिकरा, चला ऐक ना, तुझ्या नोंदणी करून झाला की माझा मिक्सर रिपेअर करून देणार तू? अरे पण मी का रिपेअर करून देऊ? माझा स्क्रू हरवलाय. मी का शोधू स्क्रू? अरे ए तू जाऊ दे. तू आम्ही कोण कोण मेन माणसं आहेत ते सांगतो तुला. सांगा बरं. ए आपल्या घरात मेन माणसं कोण आहेत? जांगेची कुवरची पेस्टन. जांगेचे मेन माणूस आहे. ए मग तू लिहून घे. तू लिहून घे.
हनोज हुशेड मेस्त्री. डेलना तू हनोजचं नाव कशाला सांगते पण तू जांगेचं नाव कशाला सांगितलंय? जांगीची मेन माणूस पण आहे ना. याचा हनोजचा काही कॉन्ट्रीब्युशन नाही मला आहे. काहीच बोलायला डेट नाही. तू नेहमी सगळं त्या हनोजचं नाव पण तू टाकते. तुझ्या माणसाचं नाव पुढे करतो, ऐका ना माझ्या माणसाचं नाव नाही. ऐका ना कशाला भांडताय? भांडू नका ना. एक तर माझं मराठी आणि इंग्रजी दोन्ही खराब आहेत. काय तुम्ही नावं सांगितली ती माझ्या लक्षात पण नाही येत. दोन नावं कशाला सांगतायत? दोन नावं कशाला? कोण आहे ती माणसं? हे ढिकरा हा. हे शाला तुला हे नाही माहिती? जहांगीरबाई नाही माहिती? मला कसं माहिती असणार? अरे जहांगीरची माझ्या ग्रँडफादर. हो काय? हा तो लय मोठा माणूस होता. हा इंग्रज सगळं रिस्पेक्ट द्यायचे त्याला. जहांगीरबाई असे करायचे ते. तुला ट्राम माहिती? ट्राम मुंबईमध्ये ट्राम होता. हा. ट्रामचं उद्घाटन जहांगीरबाईने केला होता. हो काय? हा तुला ते हे माहिती आहे मागे ते जी चौक आहे चौक ती खाऊ गल्ली. खाऊगल्ली तुम्ही नाव ठेवलाय. ती खाऊगल्ली नाही आहे. ती माझ्या जहांगीरच्या नावावर त्याचा रस्ता आहे तिकडे. सगळे लोक बोलायचे जहांगीरची पेस्टन रोड आहे. तिथे तुम्ही सगळं खाऊच्या गाडी टाकून सगळं झाकून टाकलाय सगळा. तर पाणीपुरीवाल्याच्या पुढ्या बाजूला केलं हा. ना मागे माझ्या जहांगीरचा बोर्ड आहे माहिती आहे तुला. सगळा तो आमचा रोड होता. हे ठीक आहे मी काय बोलतो आपण जाऊया की सगळे माझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलवते आपण पुन्हा लेटर देऊया. तू गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहे ना. मी ऑफिसर आहे पण मी ते काम नाही करत आहे. ए रुस्तम त्याचं काम वेगळं आहे. हा. तू हे काम करतच नाही आहे. तू हा. काय लावलाय? तू ए, तिकडे मग जा. तुम्हाला माझं मिक्सर रिपेअर करून देणार काय? अरे पण मी का रिपेअर करू? माझा स्क्रू हरवला. अरे काय यार स्क्रू हरवला? मी कुठे शोधू स्क्रू पण? आणि एक मिनिट तुम्ही मला तुमच्या पंजोबाचे नाव कशाला सांगता हो? ओय ते येणार आहेत का वरून खाली लस टोचून घ्यायला? ते येणार आहेत का? त्यांची नावं कशाला सांगता मला? त्यांच्यापेक्षा आजीचं नाव सोपं आहे मनोज. ए मनोज नाही आहे. मग? मनोज आहे. हनोज आहे. ए पण ते लिहू नको कारण ते माझ्या आजाचं नाव आहे. अरे नका ना सांगू. मग आजोबाचे पंजोबाचे नाव नका सांगू. जे आहेत त्यांची नाव सांगा ना मला. आता मी जे विचारेन तेवढंच सांगायचं. त्याच्या पलीकडे काहीच बोलायचं नाही. चालेल. तुमचं नाव सांगा. माझं नाव रुस्तम फिरोज पटरावाला. रुस्तम फिरोज पत्रावाला. बायकोचं नाव? नटाशा रुस्तम पटरावाला. नताशा पत्रावाला. बायकोचं नाव नताशा आहे. मग मगासपासून तुम्हाला डेलनाच का बोलताय? माझं नाव डेलनाजच आहे. मग नताशा कोण आहे? याच्या पहिला बायको आहे. ओ 2 लग्न. सो लकी यू हा, हे विक्रा. विक्रा 2 लग्न यार. आय एम प्राऊड आहे. हा चांगला आहे. पण त्या नताशा मॅडम कुठे आहेत? तो पहिला बायको त्याच्या गॉडकडे गेलाय. गॉडकडे गेला म्हणजे? गॉडकडे गेलाय म्हणजे गेलाय वर गेलाय. पण तिकडे जाऊन पण तो शांत नाही आहे. सारखं याच्या डोक्यामध्ये येत असतो. डेलना अशा बोलून माझा पहिला लव आहे तो. अरे हो. माझ्यावर लव नाही आहे. नाही, तुझ्यावर पण लव आहे तू डेलना. गप्प बस, मला डेलना बोलायचंच तुझ्यावर नाही. लव आहे म्हणून तुझ्या एवढं पहिला अवघड झालं तरी पण तू म्हणून माझ्यावर मी गिफ्ट अरे ऐक नाही सेक्सी नागे आजोबा ऐक ना जरा 2 मिनिटं. सेक्सी नाग्या इटले म्हणजे चांगला आजोबा. आम्हा मी सेक्सी नाग्या. हा ऐक ना हे जी माणसं वर गेली त्यांचे नाव नका सांगू मला. जी आहेत त्यांचे नाव सांगा. तुम्ही का सांगितले त्यांचं नाव मला? अरे डिकरा तूच तर बोलला बायकोचे नाव सांगा. माझी पहिली बायको नटाशा दुसरी बायको डेलना. तुम्ही तुमचं नाव सांगा मला. डेलनाज पालनजी अल्पईवाला. केवढं अवघड नाव आहे. डेलनाज अल्पाईवाला. पालनजी अल्पईवाला. हा लिव अल्पाईवाला लिव ए तू अल्पाईवाला. गबाशा रुस्तम. ए दुसरं नाव लिहून घे. काय? फिरोज खुशेरू बाटलीवाला. आता हे कोण आहेत? हा माझा दुसरा नवरा आहे. आणि आधी सांगितले होते ते? तो माझा पहिला नवरा होता. आणि हे? हा माझा तिसरा नवरा आहे. 3 लग्न. सो लकी यू. 3 लग्न गेले. मग ते पहिले 2 कुठे आहेत? ए पहिला नवरा जो आहे ना तो जरा गॉडकडे गेलाय माझा. आणि दुसरा नवरा आहे ना तो हेल मध्ये गेलाय. त्याला गॉड ना हेल मध्येच पाठवणार होता. 1 नंबरचा हेलकट माणूस होता तो. गॉडकडे गेल्याची नावं नका सांगू. गॉडकडे जाऊ नये ह्यासाठी लोकांची नावं सांगा मला. तुमच्या घरात कोण कोण राहते ते? ए डिकरा हा. ऐक ना काय? हा मिक्सर रिपेअर होईल? हा होईल. हा मग कर रिपेअर घे. टाइम पास करतो. पण मी का रिपेअर करू? मग डिकरा तूच तर बोलला आता नाही जमत तर कशाला बोलतो रे? हा उगाच मी तर 10 वर्ष झाला रिपेअर करतो तो होत नाही आहे. अरे मी कसा रिपेअर करू? दुकानदाराकडे घेऊन जा ना. एक कायाच उपयोग नाही दुकानदाराकडे नेऊन त्याचं देऊन टाक त्याला. त्याच्या काय आहे ना हा हा जो मिक्सर आहे ना हा रिपेअरच होणार नाही आहे. का पण? कारण मी याचा युजच करत नाही. माझ्या कामाचा मिक्सर वेगळा आहे. हा याचा खेळायचा मिक्सर आहे. खेळायचा मिक्सर आहे? खेळायचा आहे. अरे तुम्ही काय यार आल्यापासून त्रास दिला मला तुम्ही लोकांनी यार. तुम्ही बसा इथे 2 मिनिटं बसा. हा आता मला सांगा तुमच्या घरात मुलं किती आहेत? कोण कोण आहेत त्यांची नाव मला सांगा. इथे सँडी राहतो हा. जँगो राहतो नॅन्सी राहते आणि फॅन्सी राहते. एवढी मुलं? मिक्सर रिपेअर करता करता एवढी मुलं? अरे आजोबा तुम्हाला साधा स्क्रू सापडत नाही?
एवढी पोरं आहेत तुम्हाला? अरे ते काय आमची पोरं नाही आहे डिकरा. मग कोणाची ती आहे? माझ्या त्या रुबीची पोरं आहेत. आता ही रुबी कोण? रुबी आमची कुत्री. तिची पोरं आहेत. तुम्ही मला कुत्र्यांच्या पिल्लांचे नाव सांगताय? पिल्ला येणार आहेत लस घ्यायला? अशी पिल्ला येणार आहेत? अरे काय करता तुम्ही? अरे कशाला कुत्र्यांच्या पिल्लांची नाव सांगताय? अरे पण तूनेच विचारला ना की घरामध्ये कोण कोण राहता म्हणून. मग माणसाचे नाव सांगा ना. कुत्र्यांच्या पिल्लांची नाव का सांगता मला? अरे मी सांगतो तुम्हाला, मी थकलोय यार. मी बाहेरून दिवसभर फिरून आलोय. मला नावं सांगा. तर तुम्ही मिक्सर रिपेअर करताय, ही सांगते कचरावाला आहे म्हणून. मी काय करू? कंटाळा आलाय मला. नीट नाव सांगा मला, जाऊ द्या ना घरी. डिकरा हा स्क्रू सापडत नाही आहे. मर मग 5 मिनिटात मर. डिकरा तू रिपेअर करून दे. अरे हाड. अरे ऐक ना माझा अरे निघ. अरे ऐक अरे मला काय करायचं? अरे डिकरा ऐक ना. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. सई, खूप छान गोड परफॉर्मन्स होता. ही कॅरेक्टर्स नवीन होती आमच्यासाठी आणि ती तुम्ही खूप सुंदर निभावलीत. नमा आणि भावा दोघांनी अतिशय सुंदर. कपडेपट आणि वेशभूषेला 100पैकी 100 मार्क. फारच तुम्ही ऑथेंटिक आणि छान दिसताय. गौऱ्या मस्त. संकल्पनाही छान होती. मजा आली. प्रसादा. छान सुंदर साधं सोपं स्किट होतं. छान होतं स्किट. गोडवा होता त्यात एक वेगळ्या प्रकारचा. आपल्या मंचाचं अजून एक गोष्ट मला खूप आवडते की एखाद्या गोष्टीचं समाज प्रबोधन करायचं असेल किंवा समाजापर्यंत ती गोष्ट पोचवायची असेल तर तो विषय लगेच आपण आणतो. लसीकरण आत्ता कुठे सुरू होते तोपर्यंत आपण ते स्किटमध्ये आणलं सुद्धा. त्यामुळे एक प्रकारची जनजागृती पण आपल्या मंचाद्वारे होती आणि चांगली गोष्ट आहे. सो क्लॅप्स फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू. मंडळी, नेहमी येणाऱ्या शब्दांचा अडसर बाजूला करून आज मुकाभिनयानं सारं प्रहसन सादर करण्यासाठी येत आहेत माईम मधले मास्टर पॅडी कांबळे आणि अरुण कदम. आणि या मुकनाट्यातही मुकाट्यानं त्यांना साथ देत आहेत श्यामसुंदर राजपूत. वसारा आज बोलत नाही. घाबरलाय बहुतेक. परीक्षा आहे ना त्याची. सायलेंट प्लेन. अरे मग कसं बोलतो?
नाव काय आहे तुझं? इतिहास, इंग्लिश, अरे गणिताचा पेपर येणार आहे.
Now. पुरवणी. मला पण पुरवणी. प्रश्नपत्रिका. पुरवणी पुरवणी. सर,
सर पुरवणी. सर सर पाणी द्या ना. फारच कमाल. आमिर, तुझ्यासाठी उभं राहून टाळ्या. आज जरी इथली पात्र बोलत नसली तरी तुला खूप बोलायचं होतं त्यांच्या वतीने, आणि तू ते खूपच शब्दशः आणि मुद्देसूद आणि क्लिअरली बोललास. त्याबद्दल खूप खूप तुझं आणि तुझ्या टीमचं अभिनंदन. हा सगळा खेळ आय थिंक टायमिंगचा होता आणि तुमच्यातला प्रत्येक जण टायमिंगचा बादशाह आहे. सॅल्यूट माझा तुम्हाला. मस्त, सुंदर. वा वा. प्रसादा. फार अफलातून, फारच अफलातून. मला फार अभिमान वाटतोय तुमच्या चौघांचा की तुम्हाला हे वेगळं सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की करमणुकीला भाषा नसते, मनोरंजनाला भाषा नसते. मनोरंजन त्याच्या पलीकडचं असतं आणि तुम्ही सगळे आज त्याच्या पलीकडे जाऊन काम करताय. वा बने, फार अप्रतिम, फारच अप्रतिम. सलाम आहे, सलाम. कमाल कमाल. आमिर आणि तुम्ही चौघं वंडरफुल वंडरफुल. खरोखरीच अतिशय स्तुत्य प्रयोग आणि प्रहसन. वा वा. थँक्यू.